हॅलो, वेलकम टू श्वेताज किचन। तर आज आपण बनवणार आहे चहाचा मसाला। पावसाळ्याचे दिवस आता सुरू झाले आहे। चहा पियायला कोणाला नाही आवडत, लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना चहा खूप आवडतो। आणि असा फक्कड चहासाठी जो लागणारा मसाला आहे त्याची रेसिपी आज मी तुम्हा सगळ्यांना इथे सांगणार आहे। तर साहित्य आज आपण बघून घेऊया। इथे आपण दालचिनी घेतली आहे, इथे काळे मिरे घेतले आणि इथे वेलची घेतली आहे आणि इथे सुंठ न घेता सुंठ पावडर घेतली आहे आणि हे लवंग घेतलं आहे इथे। तर आता आपण हे थोडंसं गरम पॅनवर जरा टॉस करून घेऊया। आणि आपण इथे एक जायफळचा एक तुकडा घेतलाय अर्धा। तर आता आपण हे पॅनवर पॅनवर टाकून थोडंसं किंचित गरम करून घ्यायचंय। हे जे साहित्य आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतात। तुम्हाला जे जास्त प्रमाणात स्टोर करून ठेवायचं असेल तर तुम्ही हे साहित्य वाढवू शकतात। आता आपण गॅस बंद करूया। आता आपलं हे जे आपण गरम मसाले ते गरम करून घेतले होते ते आता थंड झालेत। ते आता आपण मिक्सर मध्ये वाटून घेऊया। आता आपला मिक्सर मध्ये चहाचा मसाला आपण मस्त बारीक वाटून घेतला आहे। तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकतात किती छान झालं आहे आणि मस्त घरभर असा सुगंध अरोमा सुटला आहे। तर तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करा, कारण की आता पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत। तर फक्कड चहा तर सगळ्यांनाच लागतो आणि त्यात हा आयुर्वेदिक आपला घरगुती मसाल्यांपासून बनवलेला हा मसाला जर तुम्ही टाकला तर मग सोने पे सुहागाच आहे। नक्कीच ही रेसिपी ट्राय करा। हेल्थच्या दृष्टीने पण हा मसाला खूप आपल्याला उपयोगी आहे आणि जेव्हा हा मसाला तुम्ही चहामध्ये टाकाल तर खूप मस्त अरोमा येणारच आहे आणि टेस्ट पण चहाची आपली बदलणार आहे। आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुळशीची पानं टाकून अजून त्याचं म्हणजे चहाची चव अजूनच एनहान्स करू शकतात। तर आता आपण जो मसाला बनवला होता त्याच्यापासून मी तुम्हाला चहा बनवून दाखवत आहे। इथे आपण पाणी घेणार आहे। पाणी छान उकळू द्यायचंय आणि आता आपण त्यात 1 चमचा चहा पावडर घालायची। साखर घालायची 2 चमचे। आता हे उकळू द्यायचे आपल्याला 2 मिनिटं। चहाला छान अशी उकळी काढायची। उकळल्यावर त्यात आता आपण मसाला टाकणार आहे। दूध टाकायचंय आपल्याला। मसाला आपल्याला शेवटी घालायचा आहे।
दूध टाकल्यावर पण आपल्याला 2-3 मिनिटं छान उकळून घ्यायचा आहे चहा. आपला चहा आता छान असा उकळून झाला आहे, तुम्ही कलर बघू शकतात. आता आपल्याला याच्यामध्ये मसाला टाकायचा आहे. हा जो मसाला होता तो टाकायचा आहे. हा मसाला टाकल्यावर आपल्याला एक थोडा वेळच उकळून घ्यायचा आहे, खूप जास्त उकळायचा नाहीये. तुमच्या आवडीनुसार तुम्ही हा मसाला कमी जास्त टाकू शकता. ही जी मसाल्याची पावडर आहे ती तुम्ही 2-3 महिने छान स्टोर करून ठेवू शकतात. काचेच्या बरणीमध्ये ती तुम्ही ठेवायची. आता आपला चहा रेडी आहे, आपण गाळून घेऊया. तुम्ही आता इथे बघू शकतात आपली मसाला चहा पावडर पण तयार आहे आणि मसाला चहा पण आपला आता रेडी आहे. तर तुम्ही वाट कसली बघता, आता तुम्ही पण ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. आणि हा मसाला 2-3 महिने छान टिकतो. आयुर्वेदिक चहा आहे असं म्हटलं तरी चालेल. याचे बेनिफिट्स पण आपल्याला मिळतात. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.